नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मटण रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि मटण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे अर्धा चमचा मीठ, छोट्या आकाराचा चमचा आहे, छोटा अर्धा चमचा हळद आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे बघा, सगळीकडे लागलेलं आहे। आता ह्याला आपण साईडला ठेवून देऊया। टोप ठेवलाय बघा गरम करायला। टोप गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला एक पळी, छोट्या आकाराची किंवा मोठ्या आकाराची, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक तेजपत्त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत मी। त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे, मीडियम आकाराचे बघा 2 कांदे मी बारीक करून घेतले ते चॉपरला। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। मटणचं जर तुम्हाला सूप काढायचं असेल का नाही प्यायसाठी, तर मग ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 मिरी आणि तुम्हाला सांगते अर्धा स्टारफूल असं जरी टाकलं तरी चालेल, कारण मोठी मसाला विलायची टाकू नका। लहान मुलगा असेल तर साधी विलायच्या 2 टाकायच्या। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे बघा। त्यात टाकायचं आपल्याला हे मटण। त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, आणि जर तुम्हाला हळद मीठ लावून ठेवायचं नसेल का नाही तर मग कांद्यामध्येच हळद टाकायचं। त्याला 2 ते 3 मिनटं चांगलं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं बघा चांगलं मी परतून घेतलेलं आहे। एवढं पाणी सुटलेलं आहे, ह्याच्यात अजून पाणी सुटेल। आता आपण काय करू, ह्याच्यावर झाकण ठेवूया। गॅस करणार आहे मी बारीक, पॅक झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया 1 ग्लास, आणि हे पाणी आपण गरम होऊन देऊया। नंतर आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया। पाणी बघा वरचं चांगलं गरम झालेलं आहे, एकदम कडक गरम झालेलं आहे। गॅस बारीक ठेवला होता, 10 मिनटासाठी मी ठेवलं होतं। हे एकदा पण मी हलवलेलं नाही आहे, तुम्हाला मी दाखवते बघा। पाणी खूप सारं सुटलेलं आहे ह्याला। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी। गॅस बारीक होता। पाणी टाकल्यानंतर पहिलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे मी मीडियम। परत आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि ह्याच्यावर पाणी ओतून घेऊया। परत 1 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे, अशा आकाराचा ग्लास आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवणार नाही, डायरेक्ट अर्ध्या तासानं शिजल्यानंतर दाखवणार आहे। मी बारीक गॅसवर शिजवलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर शिजवलं तर चालेल। आणि हे जे वर पाणी ठेवलं की नाही, हे आपल्याला कमी पडलं तर मग ह्याच्यातलं हे पाणी टाकत राहायचं। आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया। अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, असं चांगलं मी पातळ काप करून तव्यावर भाजून घेतलेलं आहे। मीडियम आकाराचे 3 कांदेसुद्धा पातळ कापून तव्यावर भाजून घेतलेलं आहे। ह्याला कोणत्याला मी तेलाचा वापर केला नाही। 2 हिरव्या मिरच्या मी भाजलेल्या आहेत, 1 इंच आले एकदम पातळ तुकडे केलेले आहेत, आणि 8 लसणाच्या पाकळ्या पण गरम तव्यामध्ये नुसत्या मी सोलून टाकून दिल्या होत्या, त्या पण हलक्याशा भाजल्या गेलेल्या आहेत। एवढं वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करायचे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर एक छोट्या आकाराचं टोमॅटो पण भाजून टाकलं तर चालेल, पण मी वेगळं बारीक करून टाकणार आहे। एवढं वाटण मी बारीक करून घेते। वाटण बनवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण फिरवून घेते मिक्सरला। कापून जरी टाकली तरी पण चालू शकतं। बारीक गॅसवर बघा कमीत कमी 25 मिनटं मी ठेवलं होतं, आणि त्याच्यामध्ये मी एकदा पाणी ओतलेलं आहे आणि परत हे पाणी मी ठेवलं होतं। तर हे आपण ओतून घेऊया पहिलं, आणि शिजलंय का बघून घेऊया। आणि कधी पण असं मटण जेव्हा बघताना ना, पण असं हाडांचं बघायचं, म्हणजे लगेच कळतं। हे बघा मस्त असं बघा शिजलं गेलेलं आहे, एकदम सॉफ्ट। आणि हे पण तुम्हाला दाखवते, हे बघा, हे बघा अशा पद्धतीमध्ये शिजलं गेलेलं। आता हे एका साईडला ठेवून घेते। मटण बनवायसाठी मसाला बघा मी काय काय घेतलेला आहे। छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। हे मटण मसाला, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। कोल्हापुरी मसाला 1 चमचा, आणि थोडंसं एकदम काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। कढईमध्ये फोडणी करणार आहे। टोपात जरी केली तरी चालेल, टोपातलं काढून तुम्ही त्याच्यामध्ये फोडणी केली तरी चालू शकते, कढईमध्ये केली तरी पण चालू शकते। तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडंसं तेल टाकून घेणार आहे। तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करायचं। असं मटण चिकन जेव्हा करतो ना, तेव्हा त्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्तच असतं। आणि हे शेंगतेल आहे, आणि कडक गरम होऊन देऊ। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे वाटण केले ना हे टाकून घेऊया। वाटण टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। गॅस मिडियम आहे, आता 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मिडियम गॅसवर मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे। साहित्य तर सगळं आपलं भाजलेलंच होतं, तरी पण परतायचं। त्याच्यामध्ये बघा ह्या चमच्याच्या मापानं 1.5 चमचा टोमॅटोचं टाकलेलं आहे मी, आणि चॉपरला मी बारीक केलं होतं। मीडियम आकाराचं 1 टाकलं तरी पण चालेल,
आता ह्याला पण एक 2 मिनटं परतून घेणार आहे. मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे. तेल सुटस्तवर गॅस केलेला आहे बारीक. आता त्याच्यामध्ये आपण हे मसाले सगळे टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये कोणता पण कांदा लसूण मसाला, काळा मसाला जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. आता बारीक गॅसवर एक 2 मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे. मस्त असं बघा मसाला टाकल्यानंतर बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मटण टाकून घ्यायचे. सगळं मिक्स करून घेते. नुसतं आपण बघा रस्सा टाकून घेतला होता ह्याच्यामध्ये पहिला, कारण की खूप गरम आहे ना. आता तुम्हाला पाहिजे असलं तर नुसता रस्सा ठेवू शकता ह्याच्यामध्ये, आणि बाकीचं जे मटण आहे ना त्याचं तुम्ही सुक्कंसुद्धा बनवू शकता. आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये पहिलं टाकून घेते. सगळं टाकून घेतलेलं आहे. गॅस केला आता मीडियम. आता हे अर्धा किलो होतं बरं का. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये रस्सा टाकू शकता, म्हणजे पाणी टाकू शकता. गरम करून टाकायचं. ह्याच्यामध्ये कुठलंही पाणी थंड टाकायचं नाही आहे. आणि मीठ आपण शिजवतानाच टाकलं होतं, तर चव बघायची आणि मग तुम्ही मीठ जरी टाकलं तरी चालेल. आता बघा हे गरम होतं पहिलंच, आणि त्याच्यामध्ये आपण परत गरम कालवून ओतलं होतं, शिजलेलं उकळतं लगेच. गॅस बारीक करणार आहे आणि एक 7 मिनटं 10 ते 15 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल, किंवा 7 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल. 10 ते 15 मिनटं बघा बारीक गॅसवर मी चांगलं उकळून घेतलेलं आहे. मस्त असं झालेलं आहे बघा. मटण रस्सा तुम्हाला दाखवलेला आहे. रस्सा पाहिजे असला तर तुम्ही टाकू शकता अजून ह्याच्यामध्ये गरम पाणी. आणि म्हणजे रेसिपी तर सगळ्या अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीनं पण झटपट असं करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.